नमस्कार, मी सुधीर केशवराव उंडाळ, मुक्काम चेलका, तालुका बेष्टागड, जिल्हा अकोला इथले शेतकरी आहे। माझा बीज उत्पादनाचा कांदा घेतलेला आहे। मी 26 नोव्हेंबर या दिवशी कांद्याची लागवड केलेली आहे। एकरी कांदा हा बेला सीड्सचा कांदा आहे। माझं क्षेत्र 1.5 एकर आहे। एकूण मी 18 क्विंटल बेन वापरलेला आहे। खताचा डोस 20-20-0 निंबोळी अर्क आणि सल्फर हे दिलेला आहे। दुसरा बेसल डोस आपला DAP म्हणून घेतलेला आहे। नंतर पाण्याचं व्यवस्थापन स्प्रिंकलरच्या सहाय्याने केलेलं आहे। नंतर कांदा मोठा झाल्यानंतर ड्रिपच्या सहाय्याने केलेलं आहे। ड्रिपमुळे काय झालं, याचं जे ड्रिचिंग आहे ते पण होते आणि जे पाण्याचं नियोजन आहे, पाणी कमी लागते आणि तण नियंत्रण होते। याचा ड्रिपचा एक फायदा आहे। पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं आम्ही ग्रेड 2 हे औषध वापरलेलं आहे। यामुळे आम्हाला म्हणजे ड्रिपमधूनच सोडलं आणि फवारणी पण केली, तर यामुळे आम्हाला एवढा त्याचा रिझल्ट भेटला। गोंड्याची साईज आहे ही मोठी झालेली आहे आणि जे पहिले सुरुवातले जे आम्ही फवारत नव्हतं, ज्यांनी जे फवारलेलं नाही ग्रेड 2, तर त्यांच्या फुलाची जी साईज आहे ती लहान झालेली आहे गोंड्याची साईज। आणि आमचं जे गोंड्याची साईज आहे ग्रेड 2 वेळ फवारल्यामुळे मोठी झालेली आहे। एक सुरुवातले फुटव्याच्या अवस्थेत फवारली आणि दुसरी बीज म्हणजे फुलं गोंडे टाकल्यानंतर म्हणजे बीज धरण्याच्या अवस्थेत फवारली। मी शेतकऱ्यांना एवढं आवाहन करतो की पारंपरिक पद्धतीची शेती न करता शास्त्रज्ञाच्या मदतीने करावी आणि त्यांच्या मार्गदर्शनात शेती करून उत्पन्नात वाढ करावी। आता मला उत्पन्नाची म्हणजे अपेक्षा एवढी आहे की एकरी 5 क्विंटल असं अपेक्षा आहे। आणि आमचं जे बियाण्याचा जे हे आहे तो 60,000 रुपये क्विंटल असा ठरलेला आहे। म्हणजे 6 एकरी 6 30 म्हणजे 3 लाखाचं अपेक्षा आहे उत्पन्नाची। हे शक्य झाले फक्त पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं वेळोवेळी मार्गदर्शन असते आणि शरदचंद्र गडाख सरांचं मी धन्यवाद करतो की त्यांनी आमचं गाव दत्तक घेतलं। त्यांच्यामुळे त्यांचे शास्त्रज्ञ वेळोवेळी आमच्या क्षेत्रावर येऊन मार्गदर्शन करतात।